श्री गणेशाय नमः. श्री वैभवलक्ष्मी व्रतकथा कहाणी. जय माते लक्ष्मी. एक फार मोठे नगर होते. त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत. जसे कथा कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चाले, तसेही चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगारही चालत असे. नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती. अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे. पतीचं नाव युगंधर व पत्नीचं योगिनी. पत्नी भाविक, श्रद्धाळू व सुशिक्षित होती. पती उद्योगी होता. स्थिती चांगली होती. संसार सुखात होता. योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे. एखादे भजन म्हणत असे. पतीचीही तिला साथ होती. पण कालचक्र सतत चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपंक्ती ही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला. जुगाराने कोणाचे भले झाले आहे. शूर कृत्यविद्य पांडवांनाही त्यामुळे 12 वर्ष वनवास भोगावा लागला. द्रौपदीची विटंबना झाली. वैभव गेले. भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले. युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गामातेचे स्तवन केले. सारांश श्रीमंत अनंत दुर्गामाता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीत आले. परमेश्वरी अधिष्ठानानेच महत् संकटे निवारण होतात हेच खरे. युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागदागिने, सारे वैभव जुगारापायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला. शीलवंती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भासू लागली. ती संकोचाने बाहेर पडत नसे. देवळातही जाईनशी झाली. घरीच देवीची करुणा भासू लागली. इकडं काय झालं? देवीला आपल्या प्रिय भक्तिनीची अनुपस्थिती जाणवू लागली. अनन्य चिंतन करणारी, माझा भजनाने आनंद देणारी योगिनी का बरं येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे. मग काय उशीर. देवीने श्वेत वस्त्र परिधान केले. वृद्ध स्त्रीचे रूप घेतले आणि आली योगिनीच्या दारापाशी. दार बंद होते. आत योगिनी अनन्य भावाने, कारुण्याने देवीसच ओवाळीत होती. वृद्ध स्त्रीने दार वाजविले. योगिनीने दार उघडलं. कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली, अगं मी तुझ्याकडेच आले आहे. ओळखलं नाहीस मला? मी देवळातच असते. तुझी प्रार्थना, भजन ऐकते. का बरं येत नाही सल्ली? वृद्धा म्हणाली. योगिनी हमशामशी रडू लागली. वृद्धेने पाठीवरून हात फिरविला. तिचे डोळे पुसले न मग योगिनीनं आपली करुण कहाणी सांगितली. वृद्धेने सांत्वन केले. चिंता करू नकोस म्हणाली. एकाएकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला. योगिनीला देवीचे दर्शन झाले. देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाटगाडगं आहे. उदयास्त सूर्यनारायणालाही अस्त आहे. चंद्रालाही लहान मोठे व्हावे लागते. अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात. पण धीरोदत्त माणसं हे जाणून निश्चिंत राहतात. भगवंताचे अनन्य चिंतन करतात. सुख दुःख निवेदन त्याला करतात.